आज 15 ऑगस्ट निमित्त आपलं झेंडावंदन साजरा करण्यात आलं. ध्वज फडकवण्यात आलं. ह्याच्यावर काय मत आहे आपलं सर? प्रथमतः तर मी आज 15 ऑगस्ट निमित्त सर्व भारतीयांना या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. पण प्रश्न दुसरीकडे असा उद्भवतो, की 16 ऑगस्ट 1947 रोजी अण्णाभाऊ साठे यांनी मुंबईत एक खूप मोठा मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी अशी घोषणा दिली होती, की "ये आझादी झूठी है, देश की जनता भूकी है." त्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो, की खरंच आम्ही स्वातंत्र्य म्हणजे आम्ही खरंच स्वातंत्र्य झालो आहोत का? हो. कारण आमच्या इथे आजही आमच्या लोकांना अ, या लोकांना शिक्षणावरती बंदी आहे, बोलण्यावरती बंदी आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बंदी घालून हे सरकार आम्हाला परत एकदा गुलाम करू पाहतंय. त्यामुळे आम्हाला खरंच एकदा हे खरंच आम्हाला स्वातंत्र्य मिळालंय का? त्या अण्णाभाऊ साठेंच्या त्या केलेल्या वक्तव्यामुळे आणि आजचे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आम्हाला खरंच वाटतं की आम्ही गुलामच आहोत. आज जसं किंवा शेतकरी असतील, एकीकडे सुशिक्षित बेरोजगार असतील, महिला असतील, मुली असतील, आदिवासी समाज बांधव असतील, यांना आजही ज्यांच्या काही प्राथमिक मूलभूत गरजा आहेत, त्या मूलभूत गरजा आजही स्वातंत्र्याची 75 पार केल्यानंतरही मिळालेल्या नाहीत. एकीकडे देशामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना दुसरीकडे आदिवासी पाड्यावरती आदिवासींच्या मुलांना 2 वेळचं जेवण मिळत नाही, ही खूप मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. परंतु हे राज्यकर्ते इथले जे काही राज्यकर्ते आहेत, ते स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव झाला म्हणून मोठ्यानं अ, अ, आगब अ, ते अ, मोठ्यानं उत्साहात साजरा करतात. परंतु दुसरीकडे तशी परिस्थिती नाहीये. त्याच्यामुळे आजही वाटतं की आमचा समाज आमचे लोक आहेत ते गुलाम आहेत आणि त्यांना या व्यवस्थेपासून मुक्त केलं पाहिजे. जसे की बाबा महात्मा गांधींनी इंग्रजांना चले जाओची ही घोषणा दिली होती. त्यावेळेस 3-3.5 कोटी लोक रस्त्यावरती उतरून महात्मा गांधींनी चले जाओची घोषणा दिल्यानंतर इंग्रज या भारतातून पळून गेले. त्यामुळे आम्ही इथं स्वातंत्र्य मिळालं. परंतु आताही तसंच जन आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटतं. आजही जवळपास 140 कोटी लोकसंख्या देशाची असताना जर 10 कोटी लोकं जर रस्त्यावर एकत्रित एकाच मुद्द्यासाठी आणि एकाच उद्देशासाठी जर रस्त्यावरती उतरले, तर इथले जे काही राज्यकर्ते आहेत, जे काही विदेशी लोक आहेत या राज्यावरती आजही राज्य करतात, त्या लोकांना हा देश सोडून गेल्याशिवाय पर्याय उरणार नाही आणि त्यातूनच आमची लोकं गुलामीतून या व्यवस्थेच्या गुलामीतून आता पुन्हा एकदा मुक्त होतील आणि पुन्हा एकदा मोठ्या उत्साहात आम्ही स्वातंत्र्याचा नवा स्वातंत्र्य दिन साजरा करू अशी आम्हाला अपेक्षा आहे. की आपलं 140 कोटी जनसंख्या आहे. त्यापैकी 10 कोटी लोकसंख्या एखादा मुद्दा घेऊन रस्त्यावर यावं असं तुमचं म्हणणं आहे. पण ते कुठले मुद्दे असतील? त्याच्यामध्ये ई-व्ही-एमचा मुद्दा आहे, की जसा की 2013ला सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला ई-व्ही-एम संदर्भात, की ई-व्ही-एमच्या माध्यमातून पारदर्शक निवडणूक प्रक्रिया पार पडू शकत नाही. तरी इथली व्यवस्था जाणीवपूर्वक इथे निवडणुकीमध्ये ई-व्ही-एमचा वापर करून आमच्या मताची किंमत शून्य करत आहे. जसं की आज महाराष्ट्राची परिस्थिती बघता, इथे मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, आदिवासी समाज असेल, बंजारा बांधव असतील, पुन्हा मग सुशिक्षित बेरोजगार असतील, शेतकरी असतील, हे सर्व जर रस्त्यावर आहेत, त्यांच्या मागण्यासाठी सर्व जर रस्त्यावर आहेत, तर सरकारला कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही. कारण त्यांना माहीत आहे, ही जनता ही जनसमुदाय जरी रस्त्यावर उतरला, तर तो काही करू शकणार नाही. कारण त्यांनी केलेलं मत त्यांनी केलेलं कुठल्याही पक्षाला मत असेल ते आम्हालाच पडतं आणि आम्ही या देशाची कायमस्वरूपी सत्ताधीश होऊ. हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे इथल्या लोकांना ते काय कवडीची किंमत देत आहेत. म्हणजे इथल्या लोकांना ते कवडी मात्र किंमत देऊन त्यांच्या मताची किंमत शून्य केली आहे. त्यामुळे आमच्या लोकांनी ई-एम असेल, की जसं की आता ओबीसींची जातीय जनगणना होत नाही. तर ती ओबीसींची जातीय जनगणना करण्यासाठी इथला एकही ओबीसी नेता त्याविरोधात विधानसभेत अथवा संसदेत आवाज उठवत नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. पण आमचेच बहुजन समाजाची लोकं त्या लोकांना ओबीसीचा नेता म्हणून डोक्यावर घेतात. तर ते मला असं वाटतं, की त्या लोकांनी आधी तो नेता ओबीसींच्या मागण्यांसाठी कटिबद्ध आहे का याचा विचार केला पाहिजे. परंतु आमच्या लोकांना तसं काही देणं-घेणं नाही. फक्त आपल्या जातीचा नेता आहे म्हणून ते आपले लोकं नेत्याला डोक्यावर घेतात. परंतु निवडून येताना तो नेता त्या जातीचा निवडून येतो, परंतु तो पक्षाची गुलामी करतो. तर ती पक्षाची गुलामी जर हटवायची असेल, तर आम्हाला ई-व्ही-एमवरती हातोडा घालण्यासाठी रस्त्यावर आलं पाहिजे, असं मला वाटतं. आणि तसं ई-व्ही-एमच्या माध्यमात आणि ई-व्ही-एमच्या विरोधात अनेक सामाजिक संघटना आंदोलन करतात. तर त्याच्यामध्ये बहुजन मुक्ती पार्टी आणि बामशेफ ही आघाडीवर आहेत. तर मला असं वाटतं, की बहुजन समाजाने त्या संघटनांना पाठिंबा दिला पाहिजे आणि त्यांच्या मागण्यामध्ये सामील होऊन रस्त्यावर संघर्ष केला पाहिजे. हा एक मोठा मुद्दा आहे. हं. की हा एक मुद्दा झाला की ईव्हीएममुळे ते निवडून येऊ शकतात. अजून एक मुद्दा मला असं विचारावसं वाटतं, की जी पार्टी असेल, जी कुठली का पार्टी असेना, एक्स, वाय, झेड.
पण ती पार्टी काय करते तिथं जाऊन पैसे वाटतात. ह्याच्यावर काय बोलायचंय तुम्हाला? नाही, लोकं पैसे घेत असतील त्या भोस 100% लोकं पैसे देऊन मतदान करतात असंही म्हणता येत नाही. परंतु जसं की लाडकी बहीण आणून त्यांनी ईव्हीएमच्या माध्यमातून सत्ता हातात घेतली. तर जाणीवपूर्वक हे काय करतात निवडणुकीच्या पूर्वी काहीतरी लोकांना पैसे वाटप करतात. जे आपल्याला वाटतं की या लोकांनी मतदान केलंय, पण पैसे घेऊन केलंय. पण त्या लोकांनी ते मतदान केलंच नाही. ते ईव्हीएमच्या माध्यमातून मतांची चोरी करून ते सत्तेवर बसलेत. पण आपल्याला काय वाटतं, आपल्या लोकांना वाटतं किंवा नाही, नाही हे लोकांनी पैसे घेतल्यामुळे त्याला मतदान केलं. असं काही नाही. ते ईव्हीएमच्या माध्यमातून मताची चोरी करून ते सत्तेत होत आहेत. आणि त्या पार्ट्याकडे एवढे पैसे कुठून येतात की त्यांना वाटण्यासारखं? नाही त्यांना ते 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 त्याच सगळ्या व्यवस्थेवरती त्यांची जो सरकार असतं त्याच्या सगळ्या व्यवस्थांवरती ताबा असतो. त्याच्या माध्यमातून ते पैसा घेतात. आणि जागतिक भांडवलदार असतील आता देशातील भांडवलदार असतील, जसं किंवा रामदेव बाबा असतील, अदानी असतील, अंबानी असतील, हे काय करतं सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या घशात घालतं, त्यांचे उद्योग उभारण्यासाठी. मग ते काय करतात सरकारला फंडिंग करतात. मिलीभगत आहे भांडवलदाराची आणि सत्ताधाऱ्यांची. त्याच्यामुळे त्यांना तिकडून पैसा येतो. वाटतात. वाटतात तर लोकं काय सगळे पैसे घेऊन मतदान करत नाहीत. बरं, जर लोकं पैसे घेऊन मतदान करत असते, तर ही लोकं रस्त्यावर आली नसती ना आज. सरकारच्या विरोधात लोक रस्त्यावर येतात ना. बरं. हं. म्हणजे या लोकांनी मतदान केलं नाही. ईव्हीएमच्या माध्यमातून ही मताची चोरी करून सत्तेवर आलेले आहेत. हो, आणि 2013चा जो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, हो. तो हा साक्ष देतो, की पारदर्शक निवडणूक प्रक्रिया पार पडू शकत नाही. आणि ईव्हीएम मशीनची सुरुवात कुठल्या पक्षाकडनं झाली स्टार्टिंग? ईव्हीएम मशीनची सुरुवात ही काँग्रेसच्या काळामध्ये झाली. आणि काँग्रेस असो भाजप असो यांची मिलीभगत आहे. कधी सापनाथ सत्तेवर होतो, तर कधी नागनाथ सत्तेवर होतो. आमच्या बहुजन समाजाचा सापनाथ असो अथवा नागनाथ असो, या दोन्ही जणी दोन्हीपैकी एकानं जरी चावा घेतला तरी आमचा मृत्यू अटळ आहे. त्यामुळे आमच्या लोकांनी या राजकीय पक्षापासून दूर राहिलं पाहिजे. आमची एक नवी आघाडी असेल अथवा पहिल्यांदा आघाडी करण्यापूर्वी तर आम्ही ईव्हीएमवरती हातोडा घालण्यासाठी पुढे आलं पाहिजे असं मला वाटतं. बरं. ईव्हीएमवर जर आपल्याला हे करायचं असेल, तर कशी जागरूकता आपण पसरवायला पाहिजे, की सगळेजण एकत्र यायला पाहिजे का प्रत्येक बूथवर जाऊन ते बूथवर हल्ला केला पाहिजे? कसं वाटतंय तुम्हाला? ह्याच्यावर काय? नाही, नाही. ईएमच्या निवडणुकीमध्ये जर बूथवर जर हल्ला करायचा असेल, तर आपल्याला एका ठिकाणी हल्ला करून भागणार नाही. आपल्याला संबंध देशभरातील मतदान केंद्रावरती एकाच दिवशी, एकाच वेळी जर आपण हल्ला केला, तर ते सक्सेस होऊ शकतं. समजा महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्यामध्ये एका बूथवरती जर आपण ईव्हीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला, तर तो अयशस्वी ठरेल. अ, अयशस्वी ठरेल. त्यासाठी आपण या समाजामध्ये पहिल्यांदा तर जनजागृती केली पाहिजे. ईव्हीएममध्ये मताची चोरी कशी होती समजून सांगितलं पाहिजे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय, तो त्या लोकांना सांगितला पाहिजे. आणि लोकांना म्हणजे जागृती निर्माण केल्यानंतर शक्य होईल. एका एका मतदान केंद्रावरती अशक्य गोष्ट आहे. तर देशामध्ये सर्वच मतदान केंद्रावरती ईव्हीएम एकाच वेळी जर फुटली, त्यासाठी आपल्याला टीम करावी लागते, जागृत करावं लागेल तरुणांमध्ये. मग ह्याला किती वेळ जाईल तुमच्या अंदाजे? नाही, नाही. असं काही वेळ जाणार नाही. ते लवकरच होईल असं वाटतं. कारण भारत मुक्ती मोर्चा असेल, बामशेप असेल या संघटना दररोज समाजामध्ये जनजागृती करतायत आणि त्याला पूर्वीपेक्षा आता जनसमर्थन मोठ्या प्रमाणात चांगलं मिळतं. बरं, ठीक आहे. श्री नवनाथ रेपे सरांची मुलाखत घेतली. ह्यांनी बरेचसे पुस्तक लिहिलेत. त्यापैकी एक भट बोकड मोठा या मधले काही लेख वाचले होते मी. तर ते लेख वाचून एक थोडंफार त्याच्यामधले आपण ह्यांच्याशी प्रश्न विचारले. आणि ते आपल्या समाधानकारक प्रश्नाची उत्तरं वाटलीत. तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा. जय हिंद, जय भारत, जय जिजाऊ, जय संविधान.